मराठा विद्या प्रसारक समाजाचे संस्थेतील KTHM महाविद्यालय नाशिक आपल्या महाविद्यालयातील MA 2 अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आजचा आपला सब्जेक्ट जो आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वृद्धी आणि विकास या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तर आज आपला जो सब्जेक्ट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे की सनातनवादी आणि नवसनातनवादी जे काही इकॉनॉमिस्ट होते, अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांच्यामध्ये सनातनवादी आणि नवसनातनवाद्यांमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण फरक असलेला जाणवतो. म्हणजे सनातनवाद्यांचं आणि नवसनातनवाद्यांचं मत जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगळेपणा असलेला दिसून येतो. ज्याप्रमाणे सनातनवाद्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ, JS मिल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थॉमस माल्थस, डेव्हिड रिकार्डो, त्याच्या तुलनेनेच जे काही हे सनातनवादी होते त्या सनातनवाद्यांनी सर्वात जास्त भर जो दिलेला होता तो फुल एम्प्लॉयमेंट याच्यावर त्यांनी सर्वात जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. बट जे काही नवसनातनवादी होते म्हणजेच त्या कार्ल मार्क्स जसा आहे त्याच प्रकारे जसं काही शिम्प्युटर आहे की ज्याने इनोव्हेशन थेरी मांडलेली आहे आणि आजचा जो काही आपला टॉपिक आहे तो शिम्प्युटरचाच नवप्रवर्तन सिद्धांत इनोव्हेशन जी काही थेरी आहे प्रवर्तनाच्या स्वरूपात शिम्प्युटरने जी थेरी मांडलेली आहे ती आज आपण बघणार आहोत या ठिकाणी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपलं जे काही लेक्चर आहे आपला जो काही टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. तर शिम्प्युटरचा जो सिद्धांत आहे त्या शिम्प्युटरच्या सिद्धांताला सुरुवात करण्यापूर्वी जो काही कार्ल मार्क्सचा आपला अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडलेला होता, कारण कार्ल मार्क्स सुद्धा एक नवसनातनवाद्यांमध्ये मोडणारा अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. मग या शिम्प्युटरच्या सिद्धांताचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्याच्या आधारावर जो काही कार्ल मार्क्सचा सिद्धांत आहे, कार्ल मार्क्सच्या सिद्धांतामध्ये त्याने उत्पन्नाच्या असमानतेबद्दल जी काही विवंशा त्याने मांडलेली आहे त्याच्याबद्दल कार्ल मार्क्सने त्याच्यात विचार केलेला आहे. त्याच्याच तुलनेने शिम्प्युटरने सुद्धा विचार केलेला आहे. बट कार्ल मार्क्सने ज्या काही गोष्टी मांडलेल्या होत्या त्या सर्वतः शिम्प्युटरने चुकीच्या ठरवलेल्या आहेत आणि म्हणूनच शिम्प्युटरने त्याच्यावर टीका करून त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्याचा नवप्रवर्तनाचा नवीन एक सिद्धांत की जो सनातनवाद्यांनी कुठल्याही प्रकारे त्याला मांडलेलं नव्हतं तर शिम्प्युटरने त्याच्यावर महत्त्वपूर्ण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याचे प्रमुख हेतू काय आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर आता शिम्प्युटरच्या सिद्धांताला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी जे काही महत्त्वपूर्ण जे काही बुक्स आहेत त्या बुक्सचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो तर मराठीमध्ये ज्या प्रकारे आपली नेट सेट एक्झाम आहे, अदर जी काही LIC, GIC, RPSC ह्या ज्या काही एक्झाम्स आहेत की ज्या राजस्थान युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्या तुलनेने ज्या बुक्सचा आपण अभ्यास करतो तो स्टडी करण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण असलेले हे बुक्स आहेत की ज्याचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करून या सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. याचा अर्थ हे बुक्स रेफर करून तुम्हाला जे काही कंटेंट आहेत जे आपल्या मराठी पुस्तकांमध्ये खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे, तर LM जिंगन जे आहे मुंबई वृंदा प्रकाशनचं जे काही बुक आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये जो काही इकॉनॉमिक्सच्या जे काही ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या सगळ्या प्रकारच्या थेरीज आहेत त्याच्यानंतर जे काही पुष्पा सिंहा यांनी सुद्धा मांडलेलं आहे, सिंहा यांनी जे बुक मांडलेलं आहे त्याच्यानंतर निराली प्रकाशनचं जे काही अर्थशास्त्र सेटनेटचं बुक आहे त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय व्यवस्थित पद्धतीने ग्रोथ अँड डेव्हलपमेंट MA भाग 2च्या विद्यार्थ्यांसाठी त्याच तुलनेने ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण अशा या बुकमध्ये तुम्हाला विकासाच्या बद्दल जेवढ्या काही थेरीज आहेत म्हणजे सनातनवाद्यांच्या आणि नवसनातनवाद्यांच्या ज्या काही थेरी आहेत त्या संपूर्णतः याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. याचा अर्थ त्याच्यामधून तुमचा जो स्टडी आहे MAच्या तुलनेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सुद्धा स्टडी त्याच्यामधून तुम्ही अतिशय बेस्ट प्रकारे करू शकतात. त्याच्यानंतर जर आजचं जे आपला
आजचं जे काही आपलं लेक्चर आहे किंवा आजचं जे काही आपलं सेशन आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी बघणार आहोत की शिंप्युटरचा आर्थिक विकासाचा सिद्धांत काय आहे. शिंप्युटरच्या आर्थिक विकासाचा जो काही सिद्धांत आहे त्या सिद्धांताची महत्त्व काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, त्याच्यानंतर शिंप्युटरने याच्यामध्ये मांडलेली जी काही थेरी आहे त्याच्यामध्ये त्याचं बुक जे आहे, ज्याप्रमाणे ॲडम स्मिथने त्याचं बुक मांडलेलं आहे राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन्स, हे जे काही ॲडम स्मिथने मांडलेलं बुक आहे. त्याच्यानंतर त्याच्याच तुलनेने कार्ल मार्क्सने सुद्धा दास कॅपिटल हे जे त्याचं बुक मांडलेलं आहे आणि त्याच बरोबरीने शिंप्युटरने त्याच्या बुकमध्ये सुद्धा एक वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या बुकचं जे नेम आपण बघितलं, त्याच्या ग्रंथाचं जर नेम आपण बघितलं, द थेरी ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट, हे जे शिंप्युटरच्या सिद्धांताचं नेम आहे. शिंप्युटरने याच्यात ग्रंथ जो पब्लिश केलेला आहे त्याची सुद्धा माहिती आज आपण घेणार आहोत. त्यानंतर शिंप्युटरने त्याच्या सिद्धांतामध्ये मांडलेली जी काही स्थैतिक अर्थव्यवस्था आहे, मीन्स जी काही एक विशिष्ट रचना त्याने गृहीत धरलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या तुलनेने शिंप्युटरने सांगितलेली जी काही अभिनव प्रक्रिया आहे, देन प्रवर्तनाची जी काही प्रक्रिया आहे, कशा प्रकारे इनोव्हेशनची प्रोसेस ही केली जाते, ती आपल्याला शिंप्युटरच्या सिद्धांतामध्ये बघायला मिळते. म्हणजे इतरांच्या तुलनेत शिंप्युटरचा सिद्धांत कशा पद्धतीने वेगळा आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यानंतर जे काही आपला पुढचा पार्ट आहे, आर्थिक विकास होत असताना जी काही आर्थिक विकासामध्ये असलेली प्रवर्तकाची, एखाद्या इनोव्हेटरची, एखाद्या उद्योजकाची जी काही रोल आहे, त्याची जी काही भूमिका आहे ती कशा पद्धतीने साकारली गेलेली आहे ते सुद्धा शिंप्युटरने आपल्याला त्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं दिसून येतं. आणि लास्ट जो आजचा सेशनचा जो काही आपला पॉइंट आहे तो म्हणजे की भांडवलशाहीचा ऱ्हास कशा प्रकारे झालेला आहे किंवा भांडवलशाहीची अधोगती कशा पद्धतीने झालेली आहे, हे सर्व आजच्या शिंप्युटरच्या आर्थिक विकासाचे जी काही आपली थेरी आहे, जो काही आपला एक सिद्धांत आहे, जे काही शिंप्युटरचं मॉडेल आहे ते याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण आजचं जे आपलं लेक्चर आहे, तर शिंप्युटरचं जे काही फुल नेम आहे, जोसेफ अलोइस शिंप्युटर, असं शिंप्युटरचं पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. त्याच्यानंतर शिंप्युटरचा जो काही जन्म झालेला होता तो जन्म मोराविया येथे झालेला होता. त्यानंतर शिंप्युटर एक राजकीय ऑस्ट्रियन अर्थशास्त्र म्हणून त्याला ओळखलं जातं. शिंप्युटरने 1919 मध्ये शिंप्युटरने जर्मन अर्थमंत्री म्हणून काही काळ त्याने काम बघितलेलं होतं. आणि त्यानंतर अर्थमंत्री म्हणून काम बघत असताना 1932 मध्ये त्याने 1919 मध्ये जेव्हा त्याने अर्थमंत्री म्हणून काम बघितलेलं होतं, त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिंप्युटरला प्राध्यापक म्हणून 1932 मध्ये त्याने काय केलेलं होतं की तेथे कारकिर्दीसाठी काही काळ त्याने त्या ठिकाणी घालवलेला होता. त्यानंतर 1939 मध्ये सुद्धा शिंप्युटरने काय केलेलं होतं की 1939 मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. याचाच अर्थ आपल्याला बघायला मिळत आहे की शिंप्युटरचा जो काही कारकिर्दी किंवा त्याचा कालखंड जो होता तो खूप मोठा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आता जर आपण पुढच्या स्लाइडवर बघितलं, तर शिंप्युटरने जे काही त्याचं बुक मांडलेलं आहे ते इतरांच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये वेगळेपण का दिसून येत आहे, कारण शिंप्युटरने इतरांच्या तुलनेमध्येच जो काही वेगळा असलेला एक इनोव्हेशन थेरी, की ज्याला आजच्या युगामध्ये सुद्धा, म्हणजे जर आपण विकसित देशांचा विचार केला, जर आपण विकसनशील देशांचा विचार केला, तर या विकसित आणि विकसनशील देशांची तुलना जर आपण केली तर याच्यामध्येही आजच्या स्थितीला सुद्धा शिंप्युटरचं जे काही मत आहे ते आपल्याला खरं असलेलं दिसून येतं. याचा अर्थ काय आहे की शिंप्युटरने काय मांडलेलं आहे की त्याच्या बुकचं नेमच आपल्याला असं सांगता येईल, द थेरी ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट. याचा अर्थ काय की आपल्याला प्रवर्तन करायचं आहे, आपल्याला इनोव्हेशन करायचं आहे. आणि आज विकसित देशांमध्ये सुद्धा इनोव्हेशनची खूप जेवढी गरज आहे तितकीच गरज त्याच्या तुलनेने अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये असलेली सुद्धा आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ त्याने द थेरी ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट या त्याच्या बुकमध्ये आर्थिक विकासाबद्दल जे काही मत मांडलेलं आहे त्याचं विश्लेषण त्याने केलेलं आहे. आणि त्याच्या
ग्रंथामध्ये 1911 मध्ये जर्मन भाषेमध्ये प्रकाशित केलेला हा एक ग्रंथ होता, की ज्याची इंग्रजी आवृत्ती 1934 मध्ये शिंप्युटरने प्रकाशित केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1939 मध्ये शिंप्युटरने जे काही मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जो काही लाभाचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत आहे, त्याचप्रमाणे जो नवप्रवर्तनाचा सिद्धांत त्याने मांडलेला आहे, ते बिझनेस सायकल जे काही व्यापार चक्राच्या अवस्था ज्या आहेत, व्यापार चक्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा शिंप्युटरने व्यापार चक्रामध्ये कशा पद्धतीने आपण नवप्रवर्तन करू शकतो, कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये इनोव्हेशन करू शकतो, तर त्याच्या बिझनेस सायकलचा 1939 मध्ये मांडलेल्या ग्रंथामध्ये त्याने हे स्पष्ट केलेले आहे. आणि त्यानंतर 1942 मध्ये शिंप्युटरने भांडवलशाही समाजवाद आणि लोकशाहीमध्ये त्याचं जे काही नवप्रवर्तनाचं जे काही इनोव्हेशनचं त्याचे विचार आहेत, ते त्याने भांडवलशाही समाजवाद आणि लोकशाही याच्यामध्ये परिष्कृत केलेले आपल्याला दिसून येतात, किंवा याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न त्याने त्याच्यामध्ये केलेला दिसून येतो. तर याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट काय पाहायला मिळते आहे, की शिंप्युटर हा एक जो काही राजकीय अर्थशास्त्रज्ञ होता, सर्वात जास्त भर त्याने भांडवलशाहीवर दिलेला होता. म्हणजे शिंप्युटर हा भांडवलशाहीचा उद्यमकर्ता होता, असं आपल्याला याच्यामध्ये म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतर जी काही आपली पुढची स्लाइड आहे, त्याच्यावर आपण बघतो आहे, की या शिंप्युटरने काय सांगितलेलं आहे. शिंप्युटरचा आर्थिक विकासाचा जो काही सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये त्याने मांडलेलं आहे, की आर्थिक विकास हा कशा पद्धतीने सुरू होतो, किंवा आर्थिक विकास हा कशा पद्धतीने सुरू होऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे रक्त संचलित होत असतं, रक्त प्रवाहित होत असतं, त्याचीच उपमा शिंप्युटरने त्याच्या ग्रंथामध्ये, त्याच्या सिद्धांतामध्ये मनुष्याच्या शरीरामध्ये ज्या प्रकारे रक्त प्रवाहित होतं, संचलित होत असतं, त्याच पद्धतीने प्रवर्तक जो आहे, नवप्रवर्तन जो आहे, जो इनोव्हेशन करतो आहे, त्याच्या शरीरामध्ये सुद्धा नवप्रवर्तकाचा गुण जो आहे, तो महत्त्वपूर्ण गुण त्यांनी शिंप्युटरने या त्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे, की शिंप्युटरने आपल्याला काही महत्त्वपूर्ण बाबी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, की जे त्याच्या सिद्धांताचे प्रमुख हेतू आपल्याला दिसून येतात. याचा अर्थ एखादी नवीन वस्तू ज्यावेळेस एखादा इन्व्हर्टर, ज्यावेळेस एखादा प्रवर्तक निर्माण करतो, तो कशा पद्धतीने निर्माण करतो, तर ती नवीन वस्तू निर्माण करत असताना तो मार्केटचा सर्वात आधी विचार करत असतो. याचा अर्थ सर्वात जास्त प्रवर्तक किंवा इन्व्हर्टर हा कसला विचार करत असतो, की असामान्य नफा जर त्याला मिळत असेल, त्याला जर उत्कृष्ट दर्जाचा नफा जर कमवायचा असेल, तर त्याच्यासाठी तो धडपडत असतो. याचा अर्थ जो काही नवप्रवर्तक आहे, नवीन वस्तू ज्यावेळेस तो निर्माण करतो, त्यावेळेस तो मुख्यतः जो काही धोका आहे किंवा जी काही जोखीम आहे ती पत्करण्यासाठी तो तयार असतो. याचा अर्थ नवीन वस्तू त्याला निर्माण करायची आहे, त्याला बाजारात निर्माण करायची आहे. याचा अर्थ काय होतो, की नवीन वस्तू ज्यावेळेस त्याला बाजारात आणायची आहे, त्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस त्याला प्रयत्न करायचा आहे, त्यावेळेस त्याला स्वतःचा काहीतरी त्याच्यासाठी भांडवल खर्च करायचा आहे, स्वतःचा पैसा त्याच्यासाठी त्याला खर्च करायचा आहे. म्हणजे ती नवीन वस्तू फक्त निर्माण करायची नाही आहे, तर तिची विक्री सुद्धा त्याला त्या ठिकाणी करायची आहे. आणि विक्री करत असताना त्याच्या समोर एक महत्त्वपूर्ण एक क्वेश्चन्स काय असतो, की त्याला नफा मिळवायचा आहे, बट तो नफा मिळवत असताना इतरांच्या तुलनेत त्याला नफा मिळवायचा आहे, तो इतरांच्या तुलनेत असामान्य नफा किंवा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यानंतर जर त्याने उत्पादनासाठी एखादी नवीन वस्तू निर्माण केली, तर तिला त्या उत्पादनासाठी एखादं नवीन तंत्र सुद्धा त्याला त्या ठिकाणी लागू करायचं आहे. म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये नवीन तंत्र त्याला लागू करायचं आहे, याचा अर्थ काय, की उत्पादन त्याच पद्धतीने करणार आहे, की जे इतर इतर जे व्यक्ती आहेत, इतर जे विक्रेते आहेत,
ते ज्या पद्धतीने वस्तूची विक्री करत आहेत, तर इतरांच्या तुलनेमध्ये जसं आपण मक्तेदारीमध्ये बघतो, की इतरांच्या तुलनेमध्ये अशी कोणती वस्तू आहे, की जी वस्तू विकल्यानंतर विक्रेत्याला जी एखादी नवीन वस्तू विकल्यानंतर विक्रेत्याला जो काही असामान्य नफा मिळतो मक्तेदारीमध्ये, त्याचप्रमाणे शिंप्युटरने सुद्धा काय केलेलं होतं, की प्रवर्तक ज्याप्रमाणे एखादी नवीन वस्तू बाजारामध्ये आणतो, एखादी नवीन वस्तू बाजारामध्ये आणल्यानंतर तो असामान्य नफा कमवतो, त्याच प्रकारे इतरांच्या तुलनेमध्ये सुद्धा उत्पादनासाठी जे नवीन तंत्र आहे ते नवीन तंत्र शिकण्यासाठी एखादा प्रवर्तक जो आहे, एखादा उद्यमी जो आहे, नवोन्मेषक जो आहे, तो त्या दृष्टीने प्रयत्नशील असतो, असं शिंप्युटरने त्याच्या थेरीमध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्याला विकसित देशांमध्ये जर बाजारपेठ मिळाली किंवा त्याला बाजारपेठ जर उत्कृष्ट दर्जाची मिळाली, तर काय होईल, की त्या नवीन ची विक्री झाल्यानंतर, ती नवीन वस्तू विक्री गेल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे त्या प्रवर्तकाचा फायदा त्या ठिकाणी होईल. आणि म्हणूनच प्रवर्तक काय करत असतो, की ज्यावेळेस तो स्वतःचा जीव ओतून काम करतो, याचा अर्थ त्याला नवप्रवर्तन करायचं आहे, काहीतरी नवीन वस्तू त्याला निर्माण करायची आहे आणि इतरांच्या तुलनेमध्ये ती वेगळी असली पाहिजे असं त्याला वाटतं. याचा अर्थ तो त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो, असं शिंप्युटरने याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच नंतर जसं आपण वैयक्तिकदृष्ट्या संघटनात्मक बदल जे आहे, जसं आपण वैयक्तिकदृष्ट्या प्रयत्न करतो, तसंच एखादी कार्टेल ही जी काही संघटना आहे, त्या कार्टेल संघटनेमध्ये काय आहे, की कार्टेल संघटनेमध्ये ज्या प्रकारे संगनमताने एखाद्या वस्तूची किंमत ही ठरवली जाते, त्याच प्रकारे शिंप्युटरच्या सिद्धांतामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण बदल काय असलेला दिसतो, की शिंप्युटरने काय सांगितलेलं होतं, की एखादा प्रवर्तक तो फक्त एखादाच असू शकतो. याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी स्पर्धा करणारा दुसरा तिसरा कोणीही त्याच्या सिद्धांतामध्ये दिसून येत आपल्याला नाही. म्हणजे हा जो काही प्रवर्तक आहे, तो कशा पद्धतीने कार्य करतो आहे, प्रवर्तक कार्य करत असतानाच इतरांच्या तुलनेमध्ये वेगळ्या रीतीने कार्य करत असतो. आता आपण बघणार आहोत, की इन्व्हर्टर प्रवर्तक हा शिंप्युटरने त्याच्या सिद्धांतामध्ये कशा रीतीने स्पष्ट केलेला आहे. आता जर इन्व्हर्टरचा विचार आपल्याला करायचा आहे, तर फक्त अभिनव प्रक्रियेमध्येच इन्व्हर्टर जो आहे तो अभिनव प्रक्रिया पूर्ण करू शकतो. याचा अर्थ शिंप्युटरने त्याच्या चक्रीय प्रवाह जो काही रूढ केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रवर्तक जो आहे तो अभिनव प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने कार्य करतो. हा जो प्रवर्तक आहे, तो अभिनव प्रक्रियामध्ये इनोव्हेशनमध्ये काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करून असतो. आणि जर प्रवर्तक नसेल, तर ही अभिनव प्रक्रिया जी आहे, प्रवर्तनाचा जो काही इनोव्हेशन सिद्धांत आहे, तो मात्र या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे प्रवर्तक हा कशा पद्धतीने कार्य करतो, ज्या प्रकारे एखादा श्रमिक हा भांडवलदार किंवा संघटक कोणीही असू शकतो, बट एखादा प्रवर्तक जो आहे, तो फक्त तो श्रमिक, भांडवलदार किंवा संघटक काही पण असू शकतो. याचा अर्थ प्रवर्तक हा जो आहे, तो फक्त भांडवलदार किंवा संघटक किंवा तो प्रवर्तन सुद्धा घडवून आणू शकतो. म्हणजे प्रवर्तकाला ज्यावेळेस अभिनव प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यावेळेस ती अभिनव प्रक्रिया पूर्ण करत असताना त्याचं सर्वात महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट जे आहे, इतरांच्या तुलनेमध्ये त्याला मिळणारा नफा हा जास्तीत जास्त मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. याचा अर्थ तो असाधारण नफा मिळवत असतो. त्यानंतर इतरांच्या तुलनेमध्ये एखाद्या वस्तूवर तो प्रभुत्व निर्माण करतो. याचा अर्थ इतरांच्या तुलनेमध्ये एखाद्या वस्तूवर तो विजय मिळवत असतो. आणि इतरांच्या तुलनेतच त्याला मिळालेला विजय म्हणजेच त्याचं नवप्रवर्तन आहे. त्यानंतर त्याला मिळणाऱ्या नवनिर्मितीचा जो काही आनंद आहे, तो इतरांच्या तुलनेमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर असतो. कारण त्याने बाजारामध्ये इतरत्र जी कुठेही लवकर दिसणार नाही अशी वस्तू त्याने निर्माण केलेली आहे. म्हणजे त्याला मिळणारा जो आनंद आहे, तो इतरांच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा आहे. त्यानंतर त्याला व्यवसाय जो त्या पद्धतीने करतो आहे, त्याचा जो काही बिझनेस आहे, तर इतरांच्या तुलनेत त्याला मिळणारं जे काही श्रेष्ठत्व आहे, ते नक्कीच त्या ठिकाणी उच्च दर्जाचं आहे. म्हणजे जर आपण विचार केला, तर
प्रवर्तकाची जी काही प्रक्रिया आहे ती श्रमिकाचीच आहे. बट श्रमिकाच्या तुलनेमध्ये जी काही भांडवलदाराची आणि जी काही संघटकाची प्रवृत्ती आहे ती मात्र प्रवर्तकाची असेलच असं नाही. बट प्रवर्तकाची जी काही प्रक्रिया आहे ती नक्कीच श्रमिक, भांडवलदार किंवा संघटक यांची नक्कीच असू शकेल. आता याचा अर्थ काय आहे, की पुढे आपण अभिनव प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू होते किंवा अभिनव प्रक्रियेचा आनंद नवप्रवर्तक कशा पद्धतीने घेतो. जर आपण सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर सामाजिक परिस्थितीचा विचार करत असताना ती जर अनुकूल स्वरूपाची असेल तरच प्रवर्तक त्याच्यामध्ये स्वतःच्या मनानुसार त्याच्यामध्ये काय करू शकतो, तो वस्तू निर्माण करू शकतो, त्याची विक्री करू शकतो, त्याच्यापासून असामान्य नफा तो मिळवू शकतो. बट त्याच्या मनानुसार जर ती प्रक्रिया घडत नसेल, त्यावेळेस जर सामाजिक परिस्थिती प्रतिकूल स्वरूपाची असेल तर मात्र प्रवर्तकाला त्या ठिकाणी अडथळे येतात, तो चक्रीय प्रवाहामध्ये अडकून पडतो. असं मात्र शेम्प्युटर यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये प्रवर्तकाचा जो काही पॉइंट, जो काही मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. आता त्याच्यानंतर जी काही आपली पुढची स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की शिम्प्युटरच्या मते आपल्याला असं दिसून येतं की अभिनव प्रक्रिया ज्यावेळेस सुरू असते त्यावेळेस शिम्प्युटरच्या मते त्याने काय सांगितलेलं होतं की अभिनव प्रक्रियेची ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस आर्थिक विकास ज्यावेळेस होतो तेव्हा अर्थव्यवस्था ही संतुलनाच्या जवळ आलेली असते. म्हणजे अभिनव प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू असते किंवा अभिनव प्रक्रियेमध्ये प्रवर्तक कशा पद्धतीने कार्य करतो याचा अर्थ अभिनव प्रक्रियेमध्ये तो कार्य करत असताना अर्थव्यवस्था ही कुठेतरी संतुलनाच्या अवस्थेत आलेली असते, कुठेतरी ती संतुलनाच्या जवळ आलेली असते आणि मग त्या ठिकाणी प्रवर्तक अभिनव प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ती अभिनव प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आलेली असते. म्हणजे शिम्प्युटर आपल्याला त्याच्या सिद्धांतामध्ये काय सांगतो की अभिनव प्रक्रिया ही पूर्ण करत असताना त्याला बऱ्याच अडचणी येऊ शकतात, बऱ्याच अडथळे येऊ शकतात. कदाचित त्याचं जे काही भांडवल तो त्या ठिकाणी वापरतो आहे, त्याचं भांडवलामध्ये सुद्धा त्याला बऱ्याच काही अडचणी त्या ठिकाणी येणार आहेत, समस्या त्या ठिकाणी येणार आहेत. बट त्याला तोंड देऊन, जोखीम पत्करून, धोका पत्करून जो काही प्रवर्तक आहे, जो काही इन्व्हर्टर आहे, तो त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सफल होताना दिसतो. याचा अर्थ शिम्प्युटरने काय सांगितलेलं आहे की प्रवर्तक धोका पत्करायला तयार आहे, जोखीम सुद्धा पत्करायला तयार आहे. बट त्याला काय करायचं आहे या ठिकाणी की काहीतरी इनोव्हेशन त्याला करायचं आहे, काहीतरी प्रवर्तन, काहीतरी नवप्रवर्तन त्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि कशासाठी की त्याला त्याचं प्रभुत्व हे निर्माण करायचं आहे मार्केटमध्ये. इतरांच्या तुलनेमध्ये काहीतरी वेगळा विजय त्याला मिळवायचा आहे, इतरांच्या तुलनेमध्ये काहीतरी विजय त्याला या ठिकाणी पत्करायचा आहे. आता जर शिम्प्युटरच्या आपण पुढच्या मुद्द्यांचा किंवा पुढच्या गोष्टीचा जर विचार केला तर त्याच्यात त्यांनी क्रेडिटची भूमिका हा एक महत्त्वपूर्ण पैलू जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. आता क्रेडिटची भूमिका ही आपल्याला कशा प्रकारे सांगता येईल, म्हणजे शिम्प्युटरने काय केलेलं आहे की इतरांच्या तुलनेने जो काही नवप्रवर्तक आहे, जो काही प्रवर्तक आहे, तो इतरांच्या तुलनेसारखेच त्याची संसाधने वापरणार आहे. बट इतरांनी ज्या संसाधनांचा पुरेपूर वापर केलेला नाही अशांचा वापर मात्र जो काही प्रवर्तक आहे तो करणार आहे. म्हणजे जी काही संसाधने आहेत, काही संसाधने ही अर्थव्यवस्थेमध्ये तशीच पडून आहेत आणि त्याचा धोका, त्याची जोखीम पत्करायला लवकर कुणीही तयार होत नाही. तर असं काम जो काही करणार आहे मार्केटमध्ये तो प्रवर्तक करणार आहे आणि इतरांच्या तुलनेमध्ये त्या संसाधनांचा वापर करून जी वेगळी गोष्ट तो निर्माण करणार आहे तर त्याच्यामध्ये जो क्रेडिट तो पत्करणार आहे, जो क्रेडिट तो घेणार आहे तो स्वतः घेणार आहे. कारण त्या गोष्टीसाठी त्याने मार्केटमध्ये जोखीम पत्करलेली आहे, त्याने धोका पत्करलेला आहे. म्हणून क्रेडिटच्या भूमिकेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे की जो काही शिम्प्युटर आहे त्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एखादा प्रवर्तक ज्या पद्धतीने काम करतो, म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये किती गोष्टींचं उत्पादन झालं हे महत्त्वाचं नाहीये. म्हणजे 200 जर विमानांचं उत्पादन झालेलं असेल किंवा 400 विमानांचं उत्पादन झालेलं असेल तर ते महत्त्वाचं नाहीये. म्हणजे परिमाणात्मक बदल या ठिकाणी महत्त्वाचा नाहीये. बट
त्या ठिकाणी जम्बो जेट्स विमानांचं प्रोडक्शन कशा पद्धतीने झालेलं आहे, 400 जम्बो जेट्स विमानांचं किंवा जे काही प्रोडक्शन झालेलं आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे, हे मात्र शिंप्युटरने त्याच्या सिद्धांतामध्ये आवर्जून दाखवलेलं आहे. म्हणजे परिमाणात्मक बदल ज्या प्रमाणात गरजेचा आहे, त्याच प्रमाणात गुणात्मक बदल सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमिक्समध्ये ज्यावेळेस शिंप्युटरने त्याचे विचार मांडलेले आहेत, त्यावेळेस त्यांनी परिमाणात्मक बदलांचा विचार केला आणि त्याच्याच तुलनेने गुणात्मक बदलांचा सुद्धा त्याने विचार केलेला होता. सनातनवाद्यांनी फक्त परिमाणात्मक बदलांचाच विचार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच शिंप्युटरच्या थेअरीमध्ये, शिंप्युटरच्या नवप्रवर्तन सिद्धांतामध्ये आपल्याला परिमाणात्मक बदलांबरोबरच त्याला गुणात्मक बदलांचीही जोड दिलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग आता क्रेडिटची भूमिका तर आपण बघितली. त्याच्यानंतर शिंप्युटरच्या सिद्धांताचा जो काही पुढचा पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे, की याच्या सिद्धांतामध्ये आपल्याला की एखादा प्रतिबंधित ग्राहक सार्वभौमत्व म्हणजे काय, की एखादा जो काही ग्राहक आहे तो ग्राहक कशा पद्धतीने, एखादा ग्राहक स्वतःच्या आवडीनिवडीनुसार, म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडीनुसार ज्यावेळेस तो काही मार्केटमध्ये नवीन करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला त्यांनी महत्त्व दिलेलं नाही, बट त्याला त्यांनी प्राधान्य कशाला दिलेलं आहे, की एखादा प्रवर्तक ज्या पद्धतीने स्वतःच्या आवडीनिवडींचा विचार न करता मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त विक्री करू शकतो, मार्केटमध्ये आपल्याला कशा, म्हणजे मार्केटमध्ये सर्वात जास्त डिमांड कशाला आहे, देन त्याचा सप्लाय आपण कशा पद्धतीने करू शकतो, हे मात्र शिंप्युटर यांनी याच्यामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडीचा किंवा रूढी परंपरा चालीरीतींचा त्याने थोडक्यात ते बाजूला ठेवलेला आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार न करता फक्त तिथपर्यंत सीमित न राहता एखादा प्रवर्तक, एखादा इन्व्हर्टर कशा पद्धतीने त्याची, एखादा इन्व्हर्टर कशा पद्धतीने नफा मिळवण्यासाठी, कुठल्याही गोष्टी स्वीकारण्यासाठी, कुठल्याही समस्या, कुठल्याही अडचणी स्वीकारण्यासाठी ज्यावेळेस तो तयार असतो आणि त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्नशील असतो, त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करून जर एखादी नवीन वस्तू निर्माण करत असेल, जर नवीन बाजारपेठ उपलब्ध होत असेल त्याला त्या वस्तूसाठी, तर नक्कीच एखाद्या इन्व्हर्टरने, एखाद्या प्रवर्तकाने त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. मग तो देश विकसित असो किंवा तो देश विकसनशील असो, त्या दृष्टिकोनातून एखाद्या इन्व्हर्टरने प्रयत्नशील असलं पाहिजे, असं शिंप्युटर यांनी ठामपणे त्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर जी काही आपली पुढची स्लाइड आहे त्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की असमान वाढ. याचा अर्थ काय, की शिंप्युटरने त्याच्या सिद्धांतामध्ये जे काही मांडलेलं आहे, म्हणजे काय, की चक्रीय प्रवाह, सर्क्युलर फ्लो ज्यावेळेस चालतो आहे त्यावेळेस तो चालत असताना काहीतरी अडथळे तर त्यामध्ये येणारच आहेत, बट त्या अडथळ्यांवर आपल्याला जर मात करायची असेल, तर आर्थिक विकास जर आपल्याला करायचा असेल, तर चक्रीय प्रवाहाच्या बाहेर आल्यानंतर जो काही शिंप्युटरने व्यापार चक्राचा 1939 मध्ये मांडलेला बिझनेस सायकल, हे जो काही त्याचा सिद्धांत आहे किंवा याच्यामध्ये जे काही त्याने नवप्रवर्तन केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे, की ज्यावेळेस आर्थिक विकास होत असताना चक्रीय प्रवाह जी ही स्टेज निर्माण होते आहे किंवा चक्रीय प्रवाह जो काही निर्माण होतो आहे, तो कशा पद्धतीने निर्माण झाल्यानंतर त्याच्यातून जर एखाद्या अर्थव्यवस्थेला, एखाद्या प्रवर्तकाला जर बाहेर पडायचं असेल, तर नक्कीच त्याला आर्थिक विकास करत असताना ज्या काही समस्या येणार आहेत त्याच्यामधून तो बाहेर पडत असताना नक्कीच तो त्या ठिकाणी प्रवर्तकाचं काम करेल, तो इन्व्हर्टरचं काम करेल, तो उद्यमीचं काम त्या ठिकाणी, नवोन्मेषकाचं काम त्याने केलं पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारची संसाधने त्याने या ठिकाणी काय केली पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजेच असमान वाढ जी आहे ती त्या ठिकाणी शिंप्युटरने त्याच्या सिद्धांतामध्ये बघितलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शिंप्युटरच्या सिद्धांताचा विचार जर केला, तर त्याने, म्हणजे शिंप्युटर जो होता तो भांडवलशाहीचा उद्यमकर्ता असं त्याला म्हटलं जातं. म्हणूनच शिंप्युटरने त्याच्या भांडवलशाहीच्या विशाल क्षमता हा जो काही त्याने पॉइंट मांडलेला आहे, याच्यामध्ये त्याने लोकशाहीचा सुद्धा विचार केलेला आहे. त्याने याच्यामध्ये लोकशाहीचा, भांडवलशाहीचा आणि समाजवाद या तीन गोष्टींना त्याने लक्ष दिलेलं होतं. या तीन गोष्टींकडेच त्याने सर्वात जास्त लक्ष दिले गेलेलं होतं. म्हणजेच आपण जर शिंप्युटरच्या थेरीचा विचार करतो आहे, तर
एकल गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे, की तो भांडवलशाहीचा उद्यमकर्ता होता. थोडक्यात तो भांडवलशाहीचा समर्थक म्हणून ओळखला जातो. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे, की शिम्प्युटरने याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की ज्या प्रकारे थॉमस माल्थस, डेव्हिड रिकार्डो, ॲडम स्मिथ यांच्या तुलनेत ॲडम स्मिथने राष्ट्राच्या संपत्तीला आर्थिक विकासामध्ये जसं महत्त्व दिलेलं होतं, डेव्हिड रिकार्डोने ज्या प्रकारे वितरणाच्या सिद्धांताला महत्त्व दिलेलं होतं, म्हणजे त्याने अन्नधान्याला ज्या प्रकारे महत्त्व दिलेलं होतं, त्याच प्रकारे थॉमस माल्थसने लोकसंख्येचा जो काही त्याचा सिद्धांत मांडलेला होता, त्याच्यामध्ये त्याने गणितीय श्रेणीला आणि भूमितीय श्रेणीला ज्या प्रकारे त्याने महत्त्व दिलेलं होतं, तर इतरांच्या तुलनेत शिम्प्युटरचा सिद्धांत वेगळ्या पद्धतीने का प्रेझेंट केलेला आहे, की त्यामध्ये त्याने लोकसंख्येचाही विचार केलेला नाही, डेव्हिड रिकार्डोप्रमाणे त्याने वितरणाचाही विचार केलेला नाही, ॲडम स्मिथप्रमाणे त्याने राष्ट्राच्या संपत्तीचा विचार केलेला नाही. त्याने एक वेगळाच विचार या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये वेगळा कसा, की त्याने इनोव्हेशनचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो, की ज्याचा मुख्य दुवा जो होता तो म्हणजे इन्व्हर्टर किंवा प्रवर्तक किंवा उद्यमी किंवा नवोन्मेषक. आणि म्हणूनच शिम्प्युटरने भांडवलशाहीची जी विशाल क्षमता मांडलेली आहे, तर इतरांच्या तुलनेमध्ये त्याने लोकसंख्येकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाबद्दल जी काही असमानता होती त्याच्याबद्दल सुद्धा त्याने तिकडे दुर्लक्ष केलेले आहे. फक्त नफा मिळविणे, जास्तीत जास्त असाधारण नफा मिळवणे असं उद्दिष्ट त्याला त्या ठिकाणी दिसत होतं. म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर फक्त प्रवर्तकाची भूमिका कशा पद्धतीने कार्यशील असली पाहिजे, प्रवर्तक कशा पद्धतीने रक्तासारखा सळसळत असला पाहिजे, असं त्याने या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भांडवलशाहीचाच त्याने विचार केलेला आहे, पण इतरांच्या तुलनेमध्ये त्याची भूमिका ही आपल्याला त्याने एक वेगळंपण जे आहे ते इनोव्हेशनच्या थेरीमध्ये त्याचं वेगळंपण आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जर आपण आता पुढची स्लाइड जर आपण आपली बघितली, ती म्हणजे भांडवलशाहीची समाप्ती कशा पद्धतीने त्याने केलेली आहे किंवा भांडवलशाहीचा ऱ्हास कशा पद्धतीने या ठिकाणी त्याने केलेला आहे. आता जर आपण आता पूर्णतः शिम्प्युटरचा जो काही लास्ट पॉइंट आहे, ह्या स्लाइडवर आपण आता आलेलो आहे, की शिम्प्युटरचं जी काही शेवटी शिम्प्युटरने भांडवलशाहीची अधोगती जी सांगितलेली आहे, समाप्तीची प्रक्रिया जी काही सांगितलेली आहे, त्याच्या ऱ्हासाची प्रवृत्ती, अधोगतीची जी काही आपल्याला प्रक्रिया सांगितलेली आहे, ती कशा पद्धतीने होते, की शिम्प्युटरने सर्वात जास्त महत्त्व दिलेलं होतं ते म्हणजे भांडवलशाहीला, समाजवादाला आणि लोकशाहीला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे त्याच्या सिद्धांतामध्ये ज्यावेळेस त्याची समाप्तीची प्रक्रिया आहे, ती कशा पद्धतीने आपण बघतो आहे, की ज्या प्रकारे एखादी सोन्याची कोंबडी जी आहे त्याची उपमा त्याने या ठिकाणी दिलेली आहे. सोन्याचे अंडे देणारी जी काही कोंबडी आहे, ती ज्या प्रकारे मेल्यानंतर सुद्धा तिला काहीतरी, म्हणजे आपण काय करतो आहे या ठिकाणी शिम्प्युटरने सांगितलेलं आहे, की एखादी सोन्याची कोंबडी ज्या पद्धतीने आपण मारतो आहे, तीच म्हणजे भांडवलशाहीला त्याच्या तुलनेने मारण्याचा तो एक प्रकार आहे. कारण सर्व अर्थतज्ञांनी, सनातनवादी अर्थतज्ञांनी भांडवलशाहीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी फुल एम्प्लॉयमेंटला ज्या प्रकारे स्पर्धेच्या तुलनेमध्ये फुल एम्प्लॉयमेंटला, पूर्ण स्पर्धेला ज्या प्रकारे त्यांनी महत्त्व दिलेलं आहे, त्याच प्रकारे शिम्प्युटरने पूर्ण स्पर्धेला महत्त्व न देता किंवा असाधारण जी बेकारी आहे, अनैच्छिक जी बेकारी आहे, त्याला महत्त्व न देता त्याने भांडवलशाहीला महत्त्व दिलेलं होतं. त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की भांडवलशाहीचा अंत या ठिकाणी होत नाहीये, तर या ठिकाणी अंत कसला होतो आहे, की भांडवलशाहीला जी काही दुजोरा देणारे जे काही अर्थतज्ञ आहेत, त्याचा या ठिकाणी अंत पाहायला आपल्याला मिळतो आहे. म्हणजे आपण आज या शिम्प्युटरच्या सिद्धांतामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर आपण भर दिलेला आहे किंवा शिम्प्युटरने त्याच्या इनोव्हेशन थेरीमध्ये कशावर भर दिलेला आहे. सर्वात आधी आपण बघितलं, की इतरांच्या तुलनेपेक्षा, म्हणजे सनातनवाद्यांच्या तुलनेत वेगळा असणारा असा एक सिद्धांत जो आहे, जो ॲडम स्मिथ सनातनवाद्यांपेक्षा, त्याच्यानंतर जे.एस. मिल, डेव्हिड रिकार्डो, थॉमस माल्थस यांच्यापेक्षा इतरांच्या तुलनेमध्ये, म्हणजे कार्ल मार्क्सच्या विचारसरणीपेक्षा सुद्धा वेगळी इनोव्हेशन थेरी जर मांडलेली असेल, तर ती शिम्प्युटरने मांडलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे शिम्प्युटरने जीव
ज्या प्रकारे एखादा मनुष्य एखाद्या कार्यामध्ये एखादं काम करत असताना ज्या प्रकारे तो जीव ओतून काम करतो, तेच काम जे आहे ते प्रवर्तकाचं आहे किंवा उद्यमीचं आहे, असं शिंप्यूटरने याच्यात सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हा जो काही शिंप्यूटरचा सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो, तो इतरांच्या तुलनेत वेगळा असलेला याचं वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. कारण प्रवर्तक इन्व्हर्टर हा वर्ड त्याने अतिशय सुंदररित्या या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एम ए सेकंड सेमिस्टर 3 या पार्टमध्ये जो काही तुम्हाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये शिंप्यूटरचा विकास, जो आर्थिक विकासाचा सिद्धांत शिंप्यूटरने मांडलेला आहे, तो इतरांच्या तुलनेमध्ये कशा पद्धतीने वेगळा आहे, त्याला महत्त्व इतरांच्या तुलनेमध्ये नवसनातनवाद्यांमध्ये त्याला का त्याचा समावेश केला गेलेला आहे, त्याला का इन्क्ल्यूड केलं गेलेलं आहे, नव सनातनवादी जे काही सिद्धांत होते त्याच्यामध्ये शिंप्यूटरचं नाव सुद्धा आज आवर्जून घेतलं जातं. आणि म्हणूनच एम एच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला असा शिंप्यूटर याची जी काही आर्थिक विकासाचे त्याचे विचार होते, जो काही त्याचा ग्रंथ आहे, जो काही त्याचं मॉडेल आहे, ते इतरांच्या तुलनेत वेगळं कसं आहे. आणि म्हणूनच नेटसेटच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असलेला असा हा एक सिद्धांत आहे की ज्याचा आपल्या सर्वांना आज विकसित देशांमध्ये आणि विकसनशील देशांमध्ये सुद्धा याचा आवर्जून विचार केला जातो. तर आपण आज जो शिंप्यूटरचा सिद्धांत बघितलेला आहे आर्थिक विकासाचा, त्याच्यामध्ये जर आपण क्वेश्चनचा जर विचार केला, शिंप्यूटरच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जर आपण विचार केला, तर नेटसेटच्या दृष्टिकोनातून आपण सर्वात आधी विचार करू की याच्यामध्ये आपल्याला नेट किंवा सेट या एक्झामसाठी जे काही MCQs विचारले जातात, त्याच्यामध्ये आपल्याला एकच ऑप्शन क्लिक करायचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत की याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतात. सर्वात आधी तर शिंप्यूटरने इतरांच्या तुलनेमध्ये काय वेगळं मांडलेलं आहे, त्याचा वेगळेपण काय आहे. कारण प्रवर्तक हेच त्याचं वेगळेपण आहे किंवा इन्व्हर्टर किंवा उद्योजक जे आहे तेच त्याचं वेगळेपण आहे, की ज्याच्यावर ॲडम स्मिथ, ज्याच्यावर माल्थस, ज्याच्यावर रिकार्डो यांनी कोणीही त्याच्यावर भर दिलेला दिसून येत नाही. आणि म्हणून त्या जर एक क्वेश्चनचा विचार केला तर नेटसेटच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या काही आहेत त्याच्यासाठी अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स येतात की आपण इतरांच्या तुलनेमध्ये वेगळं, त्या ठिकाणी वेगळं काय आहे इतरांच्या तुलनेमध्ये, म्हणजे काय आहे की ज्या प्रकारे ॲडम स्मिथने त्याचे विचार मांडलेले आहे, डेव्हिड रिकार्डोने त्याचे विचार मांडलेले आहे. राष्ट्राच्या संपत्तीबद्दल ॲडम स्मिथने विचार केला, डेव्हिड रिकार्डोने वितरणाबद्दल विचार केला, थॉमस माल्थसने लोकसंख्येबद्दल विचार केला, तर त्याच्या तुलनेने शिंप्यूटरने कसला विचार केला, म्हणजे त्याने भांडवलशाहीला जो दुजोरा दिलेला आहे, ती चक्रीय प्रवाह जो त्यांनी रूढ केलेला आहे, त्याला सर्वात जास्त त्याने त्याच्यामध्ये महत्त्व दिलेलं आहे. हे त्याचं वेगळेपण आहे. आपल्याला एक्झामचा स्टडी ज्यावेळेस आपण करतो आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघितलं पाहिजे की इतरांच्या तुलनेमध्ये आपण पाठ करणार आहोत की जे काही थेरीज आहेत, जे काही आपल्या डेव्हलपमेंटच्या थेरीज आहेत, त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ एका बाजूला असला पाहिजे, म्हणजे सगळ्या प्रकारचे सनातनवादी एका बाजूला असले पाहिजे की ज्या सनातनवाद्यांनी आणि नवसनातनवाद्यांमध्ये, मग सनातनवाद्यांमध्ये फुल एम्प्लॉयमेंट आहे, अनैच्छिक बेकारी आहे, त्याच्यामध्ये त्याने कशाला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फ्री इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कशाला भर दिलेला आहे आणि नवसनातनवाद्यांनी कशाला भर दिलेला आहे, या जर गोष्टी आपण शॉर्ट आउट केल्या तर क्वेश्चन्स हा याच पद्धतीने विचारलेला असतो की ॲडम स्मिथ ती कशावर भर दिलेला आहे, त्याचं ठाम मत काय आहे आणि त्याच्या तुलनेत शिंप्यूटरचं ठाम मत काय आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला या स्पर्धा परीक्षेचा, ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा ज्यावेळेस आपल्याला स्टडी करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला याच गोष्टी उचलून बाजूला टाकायच्या आहेत आणि क्वेश्चन्स हे त्याच्यावरच आपल्याला येणार आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबतो आहे. शिंप्यूटरचा सिद्धांत आपण आता बघितलेला आहे. पुढचं जे काही लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण आपला ॲडम स्मिथचे विचार काय आहेत, सनातनवादी ॲडम स्मिथचे विचार जे आहेत ते बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर ओके, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.